तिकीट बुक करतोय आता, निघालो आम्ही आणि नमस्कार, माझ्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आधी आम्ही लोकल ट्रेनने दादर स्टेशनला आलो, कारण आमची दादरहून तिरुपतीसाठी ट्रेन होती। हॅपी वुमन्स डे। मुंबईहून रात्री 11 वाजताची ट्रेन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता रेणीगुंटा स्टेशनला सोडते। The next day. दुसऱ्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही घरूनच उकडीच्या तांदळाच्या भाकरी, शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी आणली होती आणि थोडा सुका खाऊ पण घेतला होता। ट्रेन मधून दिसणारे हे सुंदर नजारे हा माझा ट्रेन जर्नीचा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे। हे एन्जॉय करत करत 20 तासांचा प्रवास कधी संपला ते कळलं पण नाही। रेणीगुंटा जंक्शनला लागूनच बस स्टँड आहे, जिथे तिरुमाला जाण्यासाठी बस मिळते। पर पर्सन 107 रुपये तिकीट आहे आणि तासाभरात ही बस तिरुमाला बस स्टँडला सोडते। घाट सुरू होण्यापूर्वी एका चेकपोस्टवर तिरुमाला जाणाऱ्या सर्व प्रवाशांचं चेकिंग होतं। तिरुमाला बस स्टँड उतरल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावर CRO ऑफिस आहे, जिथे तिथल्या रेस्ट हाऊस मध्ये असलेल्या रूम्सचं बुकिंग होतं। 50, 100 आणि 1000 रुपये अशा या रूम्सच्या कॅटेगरीज आहेत। ज्या रूम्स अवेलेबल असतील ती रूम आपल्याला मिळते। आम्हाला 100 रुपये पर डे रेंट असलेली रूम मिळाली। तिथल्या लोकल बस स्टॉप जवळ व्यंकटेश्वराची खूप सुंदर प्रतिमा उभी केली आहे। तिथून प्रत्येक रेस्ट हाऊस पर्यंत जाण्यासाठी फ्री बसेसची सोय आहे। आम्हाला तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेलं वराहस्वामी रेस्ट हाऊस मिळालं होतं। तिथे पोहोचल्यावर रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला मेसेज दाखवून 500 रुपये डिपॉझिट आणि 100 रुपये रूमचे पैसे भरून चेक इन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आम्ही रूममध्ये गेलो। खूप मोठं रेस्ट हाऊस आहे हे आणि स्वच्छता पण खूप मेंटेन आहे। तिथल्या रूम्स आणि बाथरूम पण क्लीन होतं। तिथे 24 तास गरम पाण्याची पण सुविधा आहे। रेस्ट हाऊसला लागून हे छोटं मार्केट आहे, जिथे जेवणाची पण खूप चांगली सोय आहे। जेवण झाल्यानंतर मी इथे हिरव्या बांगड्या आणि हे मंगळसूत्र घेतलं। हॅलो, तुम्हाला टायटलवरून समजलं असेल की आम्ही तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी आलोय आणि आम्ही आता इथल्या भक्तनिवासमध्ये थांबलोय। या सगळ्याचे डिटेल्स मी ऑलरेडी शेअर केलेत तुमच्यासोबत आणि आत्ता आम्ही फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून दर्शनासाठी जाणार आहोत। मुख्य मंदिरात तर व्हिडिओ शूटिंगची परमिशन नाही आहे। मला जितकं जमेल तितकं मी शूट करेन आणि उद्या आम्ही दर्शन झाल्यानंतर पुन्हा कोल्हापूरला जाणार आहोत। सो ही सगळी जर्नी आणि मला जितकं जमेल तितकं मी तुमच्यासोबत शेअर करेन। सो स्टे ट्यून। आम्ही सगळे आंघोळावरून छान तयार होऊन रात्री 2:30 वाजता मंदिरात जायला निघालो। मंदिरात जाण्यासाठी फ्री बसेसची पण सोय आहे आणि अशा प्रायव्हेट जीप्स पण जातात, ज्याने 20 रुपये पर पर्सन घेऊन आम्हाला मंदिरापर्यंत सोडलं। रेस्ट हाऊस पासून व्यंकटेश्वराचं मंदिर 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आम्ही दर्शनासाठी स्पेशल पास काढलेला नव्हता, त्यामुळे आमचं दर्शन पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 12 तास लागणार होते। मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही तिथल्या एका स्टॉलवर चहा बिस्किट खाल्लं आणि मेन गेटवर चप्पल काढून अशा दिलेल्या डिरेक्शन प्रमाणे आत जात होतो। लकीली तेव्हा काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही पटापट पुढे जात होतो। जर तुमच्याकडे बॅग्स असतील तर इथल्या लगेज काउंटरला ठेवता येतात।
तिथून पुढे आल्यावर हे दर्शनासाठी कुपन्स दिले जातात. मुख्य मंदिरात प्रवेश मिळवण्याआधी 12 तास उभं राहावं लागलं नाही आम्हाला. तिथे मोठे हॉल्स असतात जिथे सगळ्या भाविकांना बसायची सोय असते. जागोजागी वॉशरूमची पण सुविधा आहे. श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यात तिरुमालाच्या डोंगरावर असलेलं एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार असणाऱ्या व्यंकटेश्वराला समर्पित आहे. असं मानलं जातं की मानव जातीला कलियुगातील परीक्षा आणि संकटांपासून वाचवण्यासाठी हे विष्णूचे रूप प्रकट झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणाला कलियुग वैकुंठ देखील म्हटले जाते. मंदिरातून बाहेर पडताना जेवणासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. आम्ही इथे हेअर डोनेशनसाठी आलेलो. मला इथे आवडलेली एक गोष्ट म्हणजे सगळ्यासाठी रांगेची शिस्त आहे आणि कुपन घेऊन आम्ही पुढे गेलो. तिथे विकीला म्हणजे माझ्या भावाला केस डोनेट करायचे होते. मंदिरातून आम्ही साधारण 7 वाजता रेस्ट हाऊस जवळ पोहोचलो आणि जेवण करून फ्रेश झाल्यावर चेकआउट केलं. तिरुमाला ते रेणुगुंटा स्टेशनसाठी या प्रायव्हेट जीपने आम्ही 180 रुपये प्रत्येकी म्हणजे 7 जणांचे 1250 रुपये दिले. तिरुमाला ते रेणिगुंटा 35 किलोमीटर अंतर आहे. रेणिगुंटावरून आमची 9:50ची कोल्हापूरसाठी ट्रेन होती. कोल्हापूर स्टेशनला 19 तासांचा प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:45 वाजता उतरलो. कोल्हापूर स्टेशनला उतरल्यावर स्टेशनच्या बाहेर रिक्षा स्टँड आहे जे पर पर्सन 20 रुपये घेऊन महालक्ष्मी मंदिराजवळ सोडतात. आम्ही केदारलिंग यात्री निवासमध्ये फ्रेश व्हायला थांबलो होतो. इथे आम्ही 1000 रुपयात फॅमिली रूम घेतली होती. हे यात्री निवास आणि इथली रूम पण खूप स्वच्छ आहे आणि मेन म्हणजे महालक्ष्मी मंदिरापासून फक्त 350 मीटरच्या अंतरावर होतं. त्यामुळे आम्ही इथे चालत 5 मिनिटात पोहोचलो. आम्ही दर्शन घेऊन त्याच दिवशी रात्री 11च्या बसने मुंबईला परत यायला निघणार होतो. म्हणून आम्ही एकच रूमचं बुकिंग केलं होतं. कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तिथे येतात. पण देवी महालक्ष्मी ह्या विष्णू पत्नी म्हणजे व्यंकटेश्वराच्या पत्नी असल्यामुळे तिरुपती बालाजींच्या दर्शनानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घ्यावे लागते. तरच हे दर्शन पूर्ण होतं असं मानलं जातं. महालक्ष्मी मंदिराच्या आवारात तिरुपती बालाजी, तुळजाभवानी, खंडोबा अशा वेगवेगळ्या देवी देवतांची छोटी छोटी मंदिरं पण आहेत. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर बाजूलाच असलेल्या लक्ष्मी भोजनालयामध्ये आम्ही जेवलो आणि मंदिराजवळच्या एका शॉपमध्ये मी ही चिंचपेटी आणि हा पुतळी हार घेतला. त्यांच्याकडे महाराष्ट्रीयन ज्वेलरीचं खूप सुंदर कलेक्शन होतं आणि हे शॉपिंग झाल्यानंतर आम्ही मुंबईला परत यायला निघालो. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.